आजचा दिवस आमच्यासाठी खास ठरला. आम्ही आलो चंद्रपुरात माता महाकालीच्या नगरीत. शहरात पाऊल टाकताच भक्तिभावाची एक वेगळी अनुभूती. यानंतर आम्ही ठरवलं की अटल बिहारी बोटॅनिकल गार्डन जाण्याचा आणि आम्ही तिथं आलो. बघा किती छान असं वातावरण आहे. गार्डनमध्ये गेलेला सभोवतालचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला होता. छान असं त्याच्या स्टार्टिंगला बोट एंट्री अशी एंट्रन्स खूप छान होतं. खूप छान छान असं हिरवंगार असं हिरवं गार्डन होतं तिथं. बघा किती छान असं पूर्ण म्हणजे पुराण्या जमान्यातले असं वाटतं एकदम आहे ना, निसर्गजन्य वातावरण. बघा इथं चांगलं छान छान आहे तिथं परिसर. हे एंट्री गेट आहे, इथून आपण एंटर करत असतो आत जाण्यासाठी. लगेच आपण तिथून एंटर करतो आतमध्ये. बघा आत जाताच किती छान असा व्ह्यू आलेला आहे. हा मुलगा तर खुश झालता खूप बघून ते. मग आम्ही समोर गेलो तिथं, ते बघा तिथं आहे तिकीट घर. तिकीट मिळतात तिथं, छान डान्स करायला लागला मुलगा. बघा हे फुलं पांढरे, लाल, गुलाबी असे फुलं, छान छान असे फुलं होते बघा. छान असे फुलं व्हाईट, नवीन नवीन अलग अलग प्रजातीचे फुलं जे आपण असे बघतो ना गार्डन मध्ये, तसेच खूप अशी प्रजाती आहेत त्यामध्ये. फुलांची प्रजाती आहे त्यामध्ये. बघा नवनवीन असे फुलं, छान नटलेला हत्तीचा सोंडा आहे तिथं लागलेला त्या एंट्रन्स गेटला. छान असं गेट, छान असं वातावरण. हे बघा हे एंट्रन्स गेट आहे, इथून आपण एंटर करत असतो आतमध्ये. तिकीट काढली की आपल्याला इथं एंट्रन्स भेटत असतो. तिकीट लागत असते आपल्याला तिथं, 60 रुपये तिकीट घेत असतात. त्यानंतर एंट्रन्स गेट. हे बघा वाघाचं किती मोठं, फर्स्ट एंट्री आणि पहिल्यांदाच बघण्यासाठी सारखं आहे वाघ. मग आम्ही बसलो त्या गाडीमध्ये. ते 100 रुपये घेत, मोठ्या माणसांचेच, मुलांचे घेत नाही. मुलांसाठी फ्री आहे, पण मोठ्या माणसांसाठी 100 रुपये तिकीट घेत असतात पर कॅन्डिडेट. मुलांना फ्री घुमवतात. हे बघा राईड, आधी ते राईड करवतात. खूप छान छान अशी राईड करवतात मित्रांनो. राईड म्हणजे पूर्ण सभोवताल परिसर ते राईड करून घुमवतात. मुलांना खूप मजा येते त्यामध्ये. छान छान असं परिसर आहे बघा. छान असं गार्डन, हिरवगार वातावरण, निसर्गजन्य वातावरण आहे पूर्ण. हिरवा आणि हे त्यांचे पूर्ण लॅब बॉटनिकलचे जेवढे काही तिथं आहेत तेवढे पूर्ण घुमवतात. आधी बाहेरूनच आपण बाहेरून बघू शकतो मित्रांनो. बाहेरून बघितल्यानंतर थोडं पूर्ण असं राऊंड मारतात आपल्याला, छान छान असं. गाडीनं खूप मजा येते. पण कॅमेरा माझा असा गाडीने चालत असताना शूट केलेला म्हणून हालत असलेला. हे बघा हे पण गाड्या आहेत, अशा गाड्या असतात त्या. अशा पण गाड्या मुलांसाठी मोठ्यांसाठी पण. ज्यांना चालण्यासाठी जास्त तकलीफ आहे त्यांनी यामध्ये बसावं. मुलांसाठी खास बसा. हे बघा आम्ही रेलगाडीवर बसला होतो. छान अशी रेलगाडी होती. ते पुरं सभोवताल त्यांनी असं राऊंड मारला आम्हाला. गोल 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 असं राऊंड मारला छान छान. हे बघा बाकी लोक पैदल जाताना पायी पण फिरू शकता, असं काही नाही. त्यांना गाडीवर बसायचं, मुलांसाठी काय बसायला लागतं. आपल्याला काही टेन्शन नाही, आपण पायी पण चालू शकतो. मुलांची एक शौक म्हणून नाही का, 100 रुपये खर्च करून आपण जर बसायचे. त्यांना तिकीट नाही लागत, त्यांना फ्री ऑफ कास्ट असते. तिकीट फक्त आपल्याला लागत असते. हे बघा आणि असं गार्डन आहे मोठा, खूप मोठा, की तुम्हाला सकाळी 10 वाजता निघालं तर पूर्ण दिवस घेऊन जावं लागेल तिथं कमसे कम. जास्त नाही, आपलं चंद्रपुरावरून 14 किलोमीटर असेल, 14-15 किलोमीटर अंतरावर आहे. जास्त बल्लारशा रोडवर हे ठिकाण आहे. APJ आपला कलाम गार्डनच्या समोर आहे तिकडे थोडंसं. अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन म्हणून नावाने प्रसिद्ध आहे. खूप छान छान असं गार्डन आहे ते. बघा मुलांना किती छान असं मजा येते. बटरफ्लाय लागलेले आहे तिथं. गार्डन बघून तसं मन मोहक असं वाटतं, एकदम मन प्रसन्न प्रसन्न होऊन जात असतं मित्रांनो. एवढं छान असं वातावरण आहे. पूर्ण पैसा वसूल आहे ते ट्रिप. एकदा करून बघा नक्की मित्रांनो. बघा तुम्हाला समोर पूर्ण दाखवतो की काय काय आम्ही याच्यामध्ये बघितले. इतर गाडीची राईडच असते. गाडीची राईड झाली खूप छान. बघा थोडी राईड फिरली त्यांनी, त्यानंतर आमची राईड संपली आणि त्यांनी आम्हाला थोड्या वेळात खाली उतरवतील थोड्या वेळात आम्हाला तिथं. छान छान पूर्ण राईड किती देतात ते.
खूप जोरानं असं मजा येते, इकडे तिकडे हलतात, मुलांना पकडून बसायला लागतं छान छान. छान असं वातावरण आहे मित्रांनो तिथं, खूप छान छान असं हिरवंगार परिसर. परिसरात असं वाटतं एकदम मनमोहक परिसर, पुरं हिरवं हिरवं. इथे का ही बोट दिसते ना, बोट नसून एक हॉटेल रेस्टॉरंट आहे मोठं नगर. तर रेस्टॉरंट आतमध्ये छान छान रेस्टॉरंट आहे, खा प्यायला खूप काही मिळते, बाहेरून नेण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला. हे बघा आम्ही आतमध्ये फर्स्ट एंट्री केलेली, तिथं फिश टँक वगैरे आहे, मस्त पाणी आहे तिथं. वरतून आतमध्ये बघा किती छान असं हे सजवलेलं आहे. पहिली एंट्री माझी वाईफ, माझी मुलगी, सर्व आम्ही फोटो काढत असताना. मग समोर आतमध्ये एंट्री, कॅमेरा अलाव नाही आहे, तरी सुद्धा मी कॅमेरा आपल्या खिशामध्ये ठेवून आतमध्ये गेलो फिश टँकमध्ये. तुम्हाला फिश टँक क्लिअर दिसणार नाही, कारण की इथं एंट्री असते, पण कॅमेरा ऑन करू शकत नाही आपण. तरी बघा तुम्ही आता एक एक अलग अलग प्रकारचे जे तुम्हाला दिसतील ते बघा मित्रांनो. अशा प्रकारे अलग अलग देशातील अलग अलग फिश आहे यामध्ये. अलग अलग प्रकारच्या मासेच म्हणणार मराठी, फिश म्हणजे इंग्लिश होती, मासे. अलग अलग प्रकारचे मासे ठेवलेले आहेत, माशांचे पिल्ले आहेत मोठे मोठे जे राहतात ना, डॉल्फिनचे पण आहेत, शार्क माशाचे पण आहेत, खूप मोठे मोठे असे त्यांचे पिल्ले ठेवले आहेत तिथं बघा. छान त्यांचे वातावरण, खास त्यांच्यासाठी तिथला पाणी व तिथला सर्व खानपान त्यांचे आहे बघा. मला खूप आवडलं. अशा ते छानपणे शूट करू देत नाही ना, त्याकरिता तुम्ही जेव्हा अनुभव करायचा तुम्हाला तिथे जावंच लागणार आहे. स्वतः जेव्हा अनुभव करा छान वाटणार. आणि आम्ही तुम्हाला दाखवते मोठं मोठं तुम्हाला की कशा प्रकारे असते हे, अशा प्रकारे आहे. इथं बघितल्यानंतर छान असं अनुभूती होत असते की अलग अलग प्रकारचे फिश. लहान मुलं पाहून तर खुश, खूप छान वाटत असते त्यांना, ते खूप प्रसन्न होत असतात मुलं. नवीन अलग माशा बघायला म्हणतात ना त्यांना, मासे बघा किती अलग क्यूट क्यूट एकदम. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओगे डर जाएगी, पानी में डालोगे तो हाथ लगाओगे डर जाएंगी, बाहर निकालो मर जाएंगी, पानी में डालोगे तो तैर जाएगी, मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी आहे ना. अशा प्रकारे माशांचे जीवन पाण्यातच असते. छान असे तिथं माशेला आहेत त्यामध्ये, पाण्यामध्ये छोटे छोटे बघा, छान असे मासे लागले तिथं, म्हणजे आहेत पाण्यामध्ये. छान असे मासे आपले फिरताना तिथं बघू शकता मित्रांनो तुम्ही. छान असे मासे फिरून राहिले त्यामध्ये. ते पूर्ण याच्यामध्ये आपल्या टँकमध्येच आहेत ना, त्यांचे अलग अलग टँक, फिश टँक बनलेले आहे व त्यामध्ये पाणी व त्यांचा चारा अलग अलग अशा प्रकारे ठेवलेला आहे. व तो चारा त्याच ठेवला असल्यामुळे छान छान असे ते तिथं राहू शकतात. खूप सारे ठेवलेले मासे त्यामध्ये, खूप सारे प्रजाती आहेत. तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव. बघा तिथं आम्ही निघालो समोर, मग बाहेर निघाल्यानंतर बाहेरचा मोसम थोडासा हे बघा, असा व्ह्यू आहे एंट्रन्सवाला आपला. बाहेर ते व्हिडिओ शूट करू देतात पण आतमध्ये करू देत नाही. मग बघा नंतर आम्ही सेकंड ह्याच्यात गेलो, बॉटनिकल त्या सेकंड प्लेसमध्ये. तिथे खूप सारे प्लेसेस आहेत मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे बघा, दाखवतोच तुम्हाला. इथं पण एंट्री नाही म्हणते कॅमेराला, तरी टाकले इथं कॅमेरा. इथं आपल्याला स्पेसचे पूर्ण दाखले आहेत. आपल्याला काय चंद्रयान, जेवढे बी यान झाले, चंद्रयान 1, 2, 3 झालते ना पूर्ण अंतराळचे बघा, विक्रम लँडर सर्व यामध्ये दाखवले गेले आहे. छान छान प्रकारे त्यांचे स्टॅच्यू दाखवलेले. विक्रम लँडर आहे तिथं, चंद्रयान 3 पण आहे, स्पेस एफ नासाचे पूर्ण तिथं दाखवलेलं आहे.
कशा प्रकारे आपले छान असे स्पेस आहे. स्पेसवर जाताना यान कशा प्रकारे बनवलेले आहे ते पण आहेत तिथे. त्यामध्ये बघू शकता मित्रांनो, छान असे तिथं स्पेस आहेत. आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. मग तिथून समोर गेलो आम्ही. तिथं आम्हाला मिळाले छान असे, इथं पण शूटिंग करू देत नाही, त्याकरिता माफी मागणे की आपण क्लिअरिटी एवढी खास येणार नाही. जी आली ते बघा. हे इथं बॉडी पार्ट्स ठेवलेले आहे, आपले ऑर्गन्स, लिव्हर, किडनी आहे ना, फुफ्फुस, हे बॉडी पार्ट्स, ऑल बॉडी पार्ट्स. सायन्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे, पण बघण्यालायक आहे. जे सायन्सचे विद्यार्थी असतात ना त्यांच्यासाठी खास असं प्लेस आहे. त्यांनी एकदा विजिट नक्की करावं. त्यामध्ये पूर्ण सायन्सचे पूर्ण दाखवलेले आहे. आपला हार्ट ठेवलेला आहे तिथं, किडनी ठेवली आहे, लिव्हर कशा प्रकारे भ्रूण निर्माण होतो तिथं पूर्ण दाखवलेलं आहे. भ्रूणच्या पूर्ण दाखवलेलं आहे, छोट्या भ्रूणपासून तर मोठ्या भ्रूणपर्यंत, म्हणजे बाळापर्यंत ते पण आहे त्यामध्ये. त्यानंतर तिथं छान छान असं भ्रूणचेच वाटते ते, मस्त आहे ना, लहान लहान. इथं डोळे आईज, म्हणजे डोळे आणि कान पण ठेवले आहे. बॉडी पार्ट्स, पूर्ण बॉडी पार्ट्स आहेत आपल्या इथं. त्यानंतर मग इथे छान छान गार्डनला गेलो फिरायला. इथं मासे बघा, लहान लहान बारीक आहे, बार पण आहेत, मग अलग आहेत. ह्या बघू शकता. पण इथे कॅमेरा शूट करू शकतो, कॅमेरा अलाव आहे. इथं मी फोटो पण काढली, शूट पण केला छान छान. आणि इथं पूर्ण फ्लावर्स अलग अलग वेगवेगळे प्रकारचे फ्लावर्स आहेत त्यामध्ये. हे बघा, अलग अलग वेगवेगळ्या प्रजातीचे फ्लावर्स आहेत मित्रांनो हे तिथं. त्यानंतर आम्ही गेलो, माझ्या मुलीचा फोटो काढली आम्ही दोघी बापले, छान छान. तिला मजा आली शूट करताना. आम्ही खूप मजा घेत असतो मुलीसोबत, तिला पण खूप आवडते. पप्पाची कंपनी तर कुणाला पण आवडते ना, पप्पा आहे. पप्पा के साथ पप्पा की परी फिरतो आम्ही मस्त छान. मग बघा छान छान फुलं दाखवतो मला आता. रेड हे पण आर्टिफिशियल फुल आहे, ते डुप्लिकेट आहे ते, पण चांगले वाटते. सजावट ठेवली आहे त्यांनी, पण छान वाटले ते. त्यानंतर आम्ही समोर गेलो नेक्स्ट प्लेससाठी. पैदल मस्त वाटतं फिरायला असं. इकडून निंबाचं झाड छान असं. इथं बघा लिहिलं नॅशनल ऑफ हिस्ट्रिकल म्युझियम. म्हणजे इथे वाघाचे अवयव नाही का, हे बघा फुल झाडं, म्हणजे असे अलग अलग वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला तिथं झाडं मिळतील. जे तुम्ही बघितलं नसेल तेवढे झाडं आहेत तिथं. खूप अशा प्रजातीचे झाडं आहेत. हे बघा, आपण आता एंटर केलो जंगल में मोर बागो में, है ना. हे बघा सारस पक्षी, म्हणजे इथं पक्ष्याचा आहे हा, पक्षी आणि हे ठेवलं तिथं. हे बघा प्राणी दोन्ही याच्यात, त्यांचे स्टॅच्यू आहेत. ओरिजिनल नाही त्यामध्ये स्टॅच्यू आहेत, पण ठेवलेले आहेत तिथं. हे बघा अजगर साप ठेवलेला आहे, घुबड, सारस पक्षी, गरुड, बघा लांडोर, वाघ. सीन बघा किती छान भयानक वाटते ना. वाघ आहे एक, आणि दुसऱ्या साईडला दुसरा वाघ, आणि बाजूला त्याच्या हरणी शिकार केलेली दिसत आहे. असं एकदम भयानक असा व्ह्यू वाटतो ना. थरारक जन्य असं. हे बघा वाघाची चमडी, वाघाची खाल, जे पण तुम्ही म्हणा ते, वाघाची खाल आहे तिथं. छान छान बघा ठेवलेली आहे वाघाची खाल, चामडी आहे वाघाची. वाघ, चिता, बिबट्या सर्वात झाला. हे बा पट्टेवाला वाघ. हे आपले गरुडाचे स्टॅच्यू येतात. गरुड, गिधाड सर्व आहे. गरुड आहे, उल्लू, हे त्यांचे पार्ट्स आहेत अवयवाचे. छान असे पार्ट्स ठेवलेले आहेत त्यांचे. आणखी इथं बघा पार्ट्स आहेत, पुरे अवयव ठेवलेले आहेत. बघा त्यांचे अवयव आहेत, हे ओरिजिनल वाले अवयव, नकली नाही, ओरिजिनल अवयव आहेत. त्यांचे पूर्ण अवयव ठेवलेले, शरीराचे भाग छोटे छोटे. ते पाहण्यासाठी तुम्हाला ते नक्की विजिट करावं लागणार आहे. तुम्ही घरून ते बघू शकणार नाही. ते बघण्यासाठी विजिट नक्की करा मित्रांनो एकदा तरी.
एवढा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला तिथं जावं लागेल. हे झाड लागतं, चंदन, बेल, बघा सर्व दाखवलं इथं. सर्वांची खाल आहे तिथं. सेमाल सर्व असे सीड्स आहे वाटते. करंज, बिया, कुशिका, रामसूल, गुरु, म्हणजे पूर्ण शूट केलेलं आहे तिथं. पण तेवढा लागतं चंदनाच्या बिया बघा. त्याचे पूर्ण आहे इथं. लाल चंदन, पूर्ण चंदन आहे तिथं. पुरे शीट पुष्कळशा प्रकारचे शीट्स आहेत तिथं. बिया ठेवलेल्या आहेत त्यामध्ये. ते पण बघू शकता मित्रांनो. छान छान असे. मला खूप आवडलेलं काय एकदम नक्कीच आवडणार. पूर्ण ट्रिप करून जा. सकाळपासून ते सकाळी 10 वाजता पोहोचा. तुमचा पूर्ण दिवस निघणार तिथं. 4-5 वाजेपर्यंत तुम्ही फ्री होऊ शकता. मग तुम्हाला जर रिटर्न यायचं तर रिटर्न येऊ शकता. तिथलं असं अगल बगलचे हे बघा खोडांची प्रजाती आहे तिथं. सागवान, नीम आहे इथं. बिरजा, पुष्कळशा अशा प्रजाती आहेत. तिथं नाव पण लिहिलं त्याच्यावर, पण एवढं क्लिअर दिसणार नाही. मी पण तुम्हाला सांगू शकणार नाही. खूप सारी प्रजाती आपल्या विदर्भात जेवढे आढळतात त्या प्रजाती आहेत. हे बघा वाघ आणि हे शियार आणि खूप सारे याच्या हे बघा शियार आहे ना. हां, बिबट्या बिबट्या आहे ना. वाव. हरणी, चला शिकार करताना बघा बिबट्या. किती असं वातावरण आहे थरारकजन्य आहे ना. बघूनच थरारक वाटते. तुम्ही जेव्हा स्वतः अनुभवण्या गोष्टी किती वेगळंच वाटणार तुम्हाला. छान छान असं अनुभव येणार आहे मित्रांनो. हे बघा कॅक्टस अलग अलग प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये. छान असं एकदम शिवाजी महाराज, पुरे पेशवे आपले, त्यांचे गड किल्ले चंद्रपुरातले पुरे दाखवले आहेत. पुरे हिस्टॉरिकल दाखवले आहे. राणीचा महल वगैरे सर्व दाखवले आहे. पुरे हिस्टॉरिकल आहे याच्यात. हा ब्लॉग आहे हिस्टॉरिकल. वाघ, मोर, चाललो आम्ही फिरायला. डान्स चालू आहे आमचा. हे इथून दिसते आपल्याला पॉवर प्लॅन्ट. चंद्रपूरचा पूर्ण बल्लारशाचा आहे. पॉवर प्लॅन्ट दिसते इथून. खूप वर तिकडे चढलेलो होतो. तिथून आपल्याला चंद्रपुरातला बल्लारशाचा पॉवर प्लॅन्ट आणि खद्यान पण दिसते बघा. खद्यानी पण आहेत. ते पहाड जे दिसतात ना त्या पूर्ण खद्यानी आहेत, तिथून दिसतात. चाललो आम्ही गार्डन फिरायला आता आणखी पायदळ पायदळ. हे का मुलगा रनिंग मारत आहे, फिरत आहे. खूप त्याला मजा येते. खूप छान छान खुश होऊन गेला पूर्ण तो बघूनच. फिरण्यालायकच आहे मित्रांनो. असं फिरण्यालायकच वातावरण आहे बघा. हे गाड्या असं लहान मुलांसाठी असे बसवते, मागे बसवतात आणि फिरवतात. 100 रुपयात फक्त, जास्त नाही. ते मोठ्या मुलांचेच पैसे, लहान मुलांचे पैसे घेत नाही. ते फ्री राहते. हे बघा हे हॉटेल आहे. हॉटेलच्या अंदर रेस्टॉरंट मधला कॉन्सेप्ट जहाजच आहे. अंदर बाहेरून जहाज दिसणार, आतमध्ये गेलं तर बरं रेस्टॉरंट आहे. खूप असं रेस्टॉरंट छान छान सर्व तिथे बघा. नाव म्हणून लिहिलंय बरोबर. नावावरून आहे. एक गाय, गुरं, त्यांचं स्टॅच्यू आहे छान छान. हे बघ प्राण्यांचे स्टॅच्यू पण आहे ते ठेवलेले. हे वाघाचे पण स्टॅच्यू पण आहे तर गार्डन मध्ये. आणि बाकीचे हे झाडं, फुलं, हे रस्ते बघा. त्याचे हा फाउंटेन आहे बाजूचा, चालू होणार. हे बघा हा आणखी जवळच व्ह्यू आहे. हे बघा हात बांबूचे आहेत ते काढलेले कलाकृती. हे हात हे पण सही वाटते. ॲडमिन ऑफ ब्लू विंग्स, बॉटनिकल बायोग्राफिकल्स. हे बघा बॉटनिकल बायोकेमिस्ट्री सेंटर आहे. समन्वय संकुलन आहे हा. इथून आपण मग समोर गेलो आतमध्ये जाताना ते पक्षी ठेवलेले आहे अलग अलग प्रकारचे. जिवंत आहे पण पक्षी का बर्ड्स. हे मिट्टू आहे इथं. खूप सारे पोपट आहेत. अलग अलग प्रजातीचे पोपट आहेत. आणि त्यानंतर हे इथं पूर्ण एक गावाचा कॉन्सेप्ट. गावात कसा होता पहिले, आपण काय पहिल्याचे नाही का, पहिले पूर्वीचे असे पूर्ण बंडी आपले काय महाराष्ट्र पूर्ण अन्नधान्य वगैरे कशा प्रकारे आपण हे करतो. ती आपली संस्कृती दाखवली आहे त्यामध्ये. कोणत्या प्रकारचे आपण कडधान्य आपल्याकडे उगवत असतो. कडधान्य दाखवलेलं आहे तिथे मित्रांनो. कडधान्य बघा, पूर्ण कडधान्य जे आपल्याकडे आपण उगवत असतो. बघा गव्हाचे कोंब्या, कासर. हे बघा खासर आहे. इथं फळ ठेवले आहे. कोणकोणते फळ आपल्या इकडे होत असतात है ना.
चिया टॅग इन महाराष्ट्र. महाराष्ट्राची पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय होत असते अस्वल पुरे त्याचे फोटो बनवले चांगले छान असे फोटो आहेत एकदम मस्त. बघा बर्ड्सचे फोटो आहेत बघा मित्रांनो तुम्ही बघा आता. आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करत चला मित्रांनो. असेच आम्ही तुम्हाला नवनवीन ठिकाण दाखवणार आपल्या चॅनलवरती. मिस्टर राज महाराष्ट्र लिहिलेला इथं ठेवले होते काही कडे हे, परंतु ते कडधान्य त्यांनी साफ केले म्हणे. या वयात इथं ते किडे हे नाही का छोटे छोटे किडे असतात ना त्यांचे अवयव आहेत. ते खूप वास येत होती पण मेलेले त्यांचे ओळीत अवयव ठेवलेले तिथं खूप अशी वास येत होती. वास येतो इथं मेलेले आहेत ना त्यामुळे तिथं खूप असा वास येत होता. त्यामुळे तिथून निघालो थोड्या वेळात शूट करून मी तुरंत बाहेर निघालो. मुलांना घेतलं नाही आतमध्ये. मुलांना नेण्याला हे आहे नाही. बघा फाउंटेन चालू झाला संध्याकाळी किती छान असं फाउंटेन बघून तर मला असं वाटतं एकदम मन असं प्रसन्न होतो यार. एकदम असं वाटते मन भरून जाते. हा बरसात के मौसम में वाला काम होतं एकदम तर नाही केलं मी. वा हे बघा मग आम्ही आलो समोर इकडे बाहेर आलो. ट्रिप संपली आमची.